राज्यातील पावसाचा जोर कमीच होणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात. आज 9 जून आहे आणि आज मान्सून हा सिक्कीमसह पूर्वोत्तर जो काही भारत आहे आपला नॉर्थ ईस्ट रिजन त्या ठिकाणी पुढे सरकलाय. पण महाराष्ट्रात त्याने कसलीही एक प्रगती केलेली नाही. आणि राज्यात जो काही पाऊस होत होता, राज्याच्या दक्षिण भागात तुम्ही तर म्हणाल पावसाचा जोर ओसरला म्हणताय, पण आधी पाऊसच कुठं होता? तर जो काही पाऊस थोडासा राज्याच्या दक्षिणेकडील भागात, जो कर्नाटकला सीमावर्ती भाग आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाड्याचे दक्षिण भाग, त्या ठिकाणी होत होता. त्या पावसाला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. हे आपण साप्ताहिक अंदाजात सुद्धा कळवलं होतं, की मृग नक्षत्राचा जो पहिला आठवडा असेल, या पहिल्या आठवड्यात राज्यात कुठे, कधी, किती पाऊस होईल याचा डिटेल अंदाज दिलाच होता. तर त्यानुसार राज्यातील पाऊस आता हळू कमी झालाय. कारण उत्तर-पश्चिमेकडून हे जे काही कोरडे वारे येत आहेत, या कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहाने आपल्याला हे जे काही तापमान आहे, ते पण वाढलेलं पाहायला मिळेल आणि जे काही पाऊस आहे, तो सुद्धा जवळपास नाहीसा झालेला पाहायला मिळेल. आणि सहसा विदर्भ असेल किंवा राज्याचे उत्तरेकडील भाग असेल, जून महिन्यात या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा म्हणजे बऱ्याच वेळ तापमान 44-45 अंश सेल्सिअस पर्यंत सुद्धा जातं. त्यामुळे उष्ण लाट किंवा उष्ण लाट सदृश्य स्थिती ही आपल्याला राज्याच्या काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि हे काही नवीन नाही. त्यासोबत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जे रात्रीचं तापमान आहे, जे किमान तापमान आहे, ते 30 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळत आहे. गेले 4 ते 5 दिवस झाले 30 अंश सेल्सिअसच्या आसपास हे तापमान आहे. जे खूप असह्य असा उखाडा हा मुंबईच्या आसपास पाहायला मिळतोय. कारण या ठिकाणी पाऊस पोहोचलेला नाही. मान्सून पूर्व सुद्धा नाही झाला आणि मान्सून सुद्धा पोहोचलेला नाही. आणि जे काही वारे आहेत त्यानुसार मान्सून फक्त गोव्यापर्यंतच दाखल झालाय. राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा तो पोहोचला नाही. मात्र हवामान विभागानुसार राज्याच्या इतर ठिकाणी मान्सून वारे पोहोचले आहेत. सॅटेलाईट इमेज पाहिली तर चंद्रपूर, गडचिरोलीचा एक दुसरा भाग आहे. सांगलीचे दक्षिणेकडील थोडेसे भाग आहेत. या ठिकाणी थोडेसे पावसाचे ढग दिसतायत. बाकी विशेष असे पावसाचे ढग राज्यात नाहीत. त्यामुळे हे जे काही भाग सांगितले, की इकडे वर्ध्याचा थोडासा भाग आहे. तर या ठिकाणी थोडीशी शक्यता बनेल पावसाची. तीही खूप कमी क्षेत्रावरती आहे हा पाऊस. त्यामुळे राज्यात आता रात्री जास्त शक्यता नाही. रात्री उशिरा ते पहाटे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये किंवा गोव्याच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोडीफार राहील. किंवा मुंबईच्या आसपास ढगाळ वातावरण सकाळ-सकाळी पाहायला मिळेल. पावसाची शक्यता खूप जास्त नाही. एखाद्या ठिकाणी हलकीसर सर आली तर आली. जास्त काही पाऊस त्याही ठिकाणी नसेल. उद्याचा अंदाज जर घेतला, तर उद्याच्या अंदाजानुसार सुद्धा सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरीचा एक दुसरा भाग, मध्यम ते जोरदार पाऊस तरी काही ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर सांगली, कोल्हापूर, साताराचा एक दुसरा भाग असेल. नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण जर निर्माण झालं, तर थोडीशी शक्यता पावसाची बनेल. पण ही शक्यता सुद्धा खूप कमी क्षेत्रावरती राहील आणि स्थानिक वातावरण बनल्यावरतीच बनेल, जास्त प्रमाणात ही शक्यता नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जास्त शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी हलके थेंब आले तरी येतील. जास्त काही याही ठिकाणी पावसाचा अंदाज नाही. राहिलेला नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. विशेष काही पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही. हवामान विभागानुसार जर आपण इशारे पाहिले तर पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि भंडारा या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर, पुणे, ठाणे, मुंबई, रायगड आणि कोल्हापूर हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील.